सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगातील पहिली रेल्वे गाडी कोणत्या देशात चालली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका। तर उत्तर जगातील पहिली रेलगाडी इंग्लंड देशात चालली याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, शरीराचा असा कोणता अवयव आहे जो मरणानंतरही वाढतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नखे, ऑप्शन बी हात, ऑप्शन सी हडे, ऑप्शन डी जीभ। तर याचं उत्तर आहे शरीराचा नखे अवयव आहे जो मरणानंतरही वाढतो याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशात 1 किलो सोने 1 रुपयाला मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी कुठेही नाही। तर याचं उत्तर आहे कुठेही 1 किलो सोने 1 रुपयाला मिळत नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, एक सिगरेट ओढल्याने माणसाचे किती मिनिटे आयुष्य कमी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 मिनिटे, ऑप्शन बी 5 मिनिटे, ऑप्शन सी 8 मिनिटे, ऑप्शन डी 15 मिनिटे। याचं उत्तर एक सिगरेट ओढल्याने माणसाचे 8 मिनिटे आयुष्य कमी होते याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कबड्डी खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर कबड्डी खेळाची सुरुवात भारत देशात झाली याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, असे कोणते जीव आहे जे कधीच मरत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी मासा, ऑप्शन सी कछवा, ऑप्शन डी जेलफिश। तर याचं उत्तर जेलफिश जीव आहे जो कधीच मरत नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, डेंग्यू आजार कोणत्या जीवाच्या चावण्यामुळे होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी घुबड, ऑप्शन डी ढास। तर याचं उत्तर डेंग्यू आजार ढास जीवांच्या चावण्यामुळे होतो याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी मेंढी, ऑप्शन सी बकरी, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर गाई प्राण्याचे दूध पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कान उभा होणे या म्हणीचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूर्ख बनणे, ऑप्शन बी सावध होणे, ऑप्शन डी वरील दोन्ही, ऑप्शन डी काहीच नाही। तर याचं उत्तर कान उभे होणे या म्हणीचा अर्थ आहे सावध होणे याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, असे कोणते जीव आहे जे भूकंप येण्याच्या आधी ओळखू शकतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी मासा, ऑप्शन डी मधमाशी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे मासा जीव आहे जो भूकंप येण्याआधीच ओळखू शकतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, सोन्याचे मंदिर कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी दुबई, ऑप्शन डी उत्तर अमेरिका। तर याचं उत्तर सोन्याचे मंदिर भारत देशात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, चहा पाण्याबरोबर काय खाल्ल्यास माणूस मरण पावू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिस्किट, ऑप्शन बी हळद, ऑप्शन सी भाकरी, ऑप्शन डी भात। तर याचं उत्तर चहा पाण्याबरोबर हळद खाल्ल्यास माणूस मरण पावू शकतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 13 आहे, भारतातील कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी केरळ,
ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी तमिळनाडू। तर जो उत्तर आहे भारतातील राजस्थान राज्यात गाढवाची पूजा केली जाते, याचे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे राम मंदिर बांधण्यास किती वर्ष लागली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 18 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 1 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष। तर जो उत्तर राम मंदिर बांधण्यासाठी 18 वर्ष लागली, याचे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 15 आहे कोणती भाजी खाल्ल्याने डोळ्याची दृष्टीना तीव्र होतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुळा, ऑप्शन बी टॅमॅटो, ऑप्शन सी कारले, ऑप्शन डी पालक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर जो उत्तर पालक भाजी खाल्ल्याने डोळ्याचे दृष्टिकोन तीव्र होतात, याचे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 16 आहे कोणत्या राजाने आपल्या आईशी लग्न केले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी हुमायूं, ऑप्शन डी वरील नाही। तर जो उत्तर वरील नाही राजाने आईशी लग्न केले होते, याचे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 17 आहे चिंगममध्ये कोणत्या प्राण्याचे मांस मिसळते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी बकरी। तर याचे उत्तर चिंगममध्ये डुक्कर प्राण्याचे मांस मिसळले जाते, याचे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 18 आहे तरस खाणे या म्हणीचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राग करणे, ऑप्शन बी आश्चर्य करणे, ऑप्शन सी शिंकणे, ऑप्शन डी दया करणे। तर जो त्या तरस खाणे या म्हणीचा अर्थ आहे दया करणे, याचे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन जो की आपला 19वा क्वेश्चन आहे तो आहे रावणाला किती मुले होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 10। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे रावणाला 7 मुले होती, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी हरिण। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।